वीर समर्थ येत आहे. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपण सकाळी नवविधा भक्तीला सुरुवात केली. त्यातली श्रवण भक्ती आपण बघितली. श्रवण भक्ती ही आद्य भक्ती सांगितलेली आहे. म्हणजे कुठली गोष्ट आधी ऐकल्याशिवाय आपल्याला कळणार नाही आणि मग कळल्यानंतर आपला पुढला प्रवास असतो. म्हणजे मग काय करायचं, नाही करायचं, करायचं की नाही, मग सगळा मनाचा खटाटोप सुरू होतो. म्हणजे ऐकल्यानंतर आता आपल्याला कळतं की परमेश्वर आहे, मग मला आता त्याची भक्ती करायला पाहिजे असं कोणीतरी सांगताय. म्हणजे ही श्रवण भक्ती सांगितली. म्हणजे पहिल्यापासून आपल्याकडे पुराण श्रवण आहे, रामायणाचं श्रवण आहे, कथा श्रवण हा भाग पहिल्यापासून आहे. का तर त्याच्यावर हे जे आपली जी सगळी संस्कृती आहे, उपनिषद पुराण वगैरे ही जी संस्कृती आहे, ही पहिल्यापासून आपल्याकडे मंदिरामध्ये ही समाजापर्यंत परिवर्तित केली जात असे. आणि तिथे ही संस्कृती जी आपली आहे, म्हणजे थोडक्यात बऱ्याच गोष्टी आहेत. ते आचार्यांपासूनची बरीच परंपरा आहे, पुराणांची परंपरा आहे. आणि यांचं मंदिरामधून नेहमी श्रवण व्हायचं, म्हणजे श्रवण करायला मिळायचं. विद्वान लोक असायचे म्हणून समर्थांनी सभेचं पण संवत केलेलं आहे. या दासबोधामध्ये सभा म्हणजे तिथे जिथे हे सगळे म्हणजे वक्ता आणि श्रोता असतो आणि जिथे अध्यात्माचं निरूपण चालतं, किंबहुना मानवाच्या कल्याणासाठीच ऐकायला मिळतं. त्या श्रोत्यांना आपलं कल्याण कशात आहे हे जिथे सांगितलं जातं, ती सभा सांगितलेली आहे. सकाळचं श्रवण पण बघितलं. थोडक्यात आपल्याला श्रवण करायला हवंय. तर श्रवण करताना काय, कसलं श्रवण करायचं हा फार महत्वाचा भाग आहे. आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो, कान उघडेच असतात आपले. त्याला फिल्टर लावणं गरजेचं आहे. काय माझ्या कानात पडू नये आणि काय पडावं हे ठरवणं माझ्या हातात आहे. काही गोष्टी ज्या नको त्या आपल्याला श्रवण करण्याची गरजच नसते, पण तरी त्या कानातून आत जातात आणि आत जातात त्या अंतःकरणात जातात आणि त्याचे संस्कार त्यात आत राहतात. म्हणून काही गोष्टी ह्या टाळल्या पाहिजेत आणि काही गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत. ह्याचाच म्हणजे ग्राह्य आणि त्याज्य हा भाग आहे. हे ग्राह्य आणि त्याज्य आपल्याला कळलेलं पाहिजे. काय मी ग्रहण करायचंय. मला 5 ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत आणि या 5 ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आत जातात. खाण्याच्या माध्यमातून नको ते खाल्लं जातं, कानाच्या माध्यमातून नको ते ऐकलं जातं, श्रवणाच्या माध्यमातून जे कानाच्या माध्यमातून ते श्रवणाच्या माध्यमातून, आणि बाकी डोळ्याच्या माध्यमातून नको ते पाहिलं जातं. ही सगळी पंच ज्ञानेंद्रिय जी आपली आहेत, ह्याला आपल्याला फिल्टर लावणं गरजेचं आहे. नाहीतर लक्षात घ्या, ही जी ज्ञानेंद्रिय आहे, आपल्याला ज्ञानेंद्रिय म्हटलंय म्हणजे त्याच्यातून ज्ञानग्रहण करायचं आहे आपल्याला. पण हीच ज्ञानग्रहण करताना माझं नुकसान करणार नाहीत हा विचार पाहिजे तिथे. त्यातलं 2 इंद्रिय फार महत्वाची आहेत. एक डोळे आणि कान. ही 2 अति महत्वाची आहेत. बाकी स्पर्श वगैरे आहेत, पण त्यातले डोळे आणि कान ह्या माध्यमातून बरंच काही आत जातं. आपण बऱ्याच गोष्टी बघत असतो, बरंच ऐकत असतो. तर ह्याचा निवाडा आपल्याला करायचं ते ह्या श्रवणाच्या माध्यमातून कळतं आपल्याला की मी काय केलं पाहिजे किंवा मी कुठे माझं लक्ष घातलं पाहिजे. समर्थांनी सांगितलंय की अध्यात्माचं श्रवण करावं, परमेश्वराच्या बद्दलचं श्रवण करावं. इतकी जी परंपरा आहे, ऋषीमुनींनी जे कळकळीने आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे, संतांनी लिहून ठेवलेलं आहे, आचार्यांनी लिहून ठेवलेलं आहे, आणि हे सगळं माझ्यासाठी लिहिलेलं आहे, माझ्या उत्कर्षासाठी आहे, त्याचं मला श्रवण करायला पाहिजे. म्हणजे आता विचार करा, एवढं भरपूर सगळं आहे, मला ते श्रवण करायला मी माझ्या आयुष्यातला किती वेळ द्यायचा. हा श्रवणाचा मुख्य भाग आहे.
थोडक्यात आपल्याला चांगलं तेवढं श्रवण, लक्षात घ्या आपल्याला आयुष्य हे 100 वर्षाचं धरायचं, पण खरी 80च वर्ष द्यायली. तर तिथपर्यंत मी जे जे काही चांगलं आहे ते मी घेणार, घ्यायचं आहे मला, आणि बाकीचं नको ते मला टाकायचं आहे. म्हणजे तिकडे लक्षच घालायचं नाहीये. आता आपण श्रवण बघितलं. थोडक्यात आपल्याला श्रवण कशाचं करायचंय? माझ्या व्यवहाराला किंवा माझा उत्तम संसार चालावा त्यासाठी मला जे आवश्यक आहे, एखादा चांगला पदार्थ आपण कोणीतरी करतं ते करायला पाहिजे श्रवण, कारण मला तो चांगला करता आला पाहिजे, मला माझ्या मुलाबाळांना देता आला पाहिजे, आणि जेणेकरून माझं आरोग्य उत्तम राहील. म्हणजे ते फार महत्वाचं आहे. आरोग्य ही खूप महत्वाचं आहे, कारण आरोग्य चांगलं असेल तर बाकीचं सगळं पुढलं. त्यामुळे आरोग्य उत्तम राहील, माझं कुटुंब व्यवस्थित राहील, हा विचार हवाय. कारण हे सगळं असेल तर मग परमार्थ आहे. समर्थ म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ वेगा. येथे आळस करू नका, विवेकी हो. प्रपंचातलं सगळं नीट साधण्याचा प्रयत्न करायचाच आहे, पण त्याच्यात किती वेळ घालवायचा? किचनमध्ये मी किती वेळ उभं राहायचं? सगळाच वेळ नाही तर संसारिकांचं त्या किचनमध्येच जाईल. म्हणजे तिथे मला थोडा, म्हणजे तिथे पटापट मला कसं करता येईल, एका वेळेला 2 गोष्टी मला कशा साध्य करता येईल, माझा ह्याच्यातला वेळ मला वाचवता येईल, आणि मला माझं काही श्रवण आहे, ध्यान आहे, नामस्मरण आहे, कसं करता येईल. टाइम मॅनेजमेंट आहे ती पण समर्थाने दादबोध सांगितलेली आहे. म्हणजे ह्या महत्वाच्या गोष्टी. हे काय आहे, वास्तविक हा भाग नाही आहे ह्याचा, पण हे महत्वाचं आहे म्हणून सांगितलं की थोडक्यात आपल्याला कुठून तरी वेळ काढणं गरजेचं आहे, नाही तर वेळ मिळणार नाहीये. वेळ काढल्याशिवाय मिळणार नाही. आपल्याला शेड्यूल आखणं गरजेचं आहे. मी दिवसभरात सकाळी उठल्यापासून किती वाजता उठायचं आणि झोपायचं कितीपर्यंत, तोपर्यंत माझं आखलेलं शेड्यूल व्हावं. म्हणजे या वेळात मी हेच करीन. संसारिकांना हे शेड्यूल सगळं जमतं याच्यातला भाग नाहीये, त्याच्यात मागे पुढे होत राहणार आहे. पण असं शेड्यूल आखलं तर मग कधीतरी थोडा वेळ मिळेल, म्हणजे काही दिवस तरी ते चालेल शेड्यूल, पुन्हा बिघडतं, पुन्हा नवीन करायचं. ह्या तऱ्हेने आपलं जीवनाला एक वळण लावलेलं हवं की ही पंच ज्ञानेंद्रियातून मला हे ग्रहण करायचंय आणि माझा उत्कर्ष साधायचा आहे. फॅमिली महत्वाचीच आहे, ते करायलाच हवं, ते आपलं कर्तव्य आहे, आणि ते गृहस्थाश्रमाचं खूप महत्वाचं कर्तव्य आहे. तिथे दुर्लक्ष नाहीच करायचंय, ते उत्तमच करायचंय. पण मला स्वतःचं माझं इंडिव्हिज्युअल जीवन आहे. मी जन्माला आले ते एकटीच आले, जाणार आहे ती पण एकटीच जाणार आहे. हे बाकी सगळं इथे मिळवलेलं आहे. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासी आली, ते तुवा आपुली मानिली कैसी रे पढत मूर्खा, असं समर्थ म्हणते. लक्षात घ्या, ते काही सोडायचं काहीच नाहीये, उलट सर्वांवर अति प्रेम करायचंय. अगदी आपले मित्र वगैरे त्यांना सगळं जे द्यायचंय. कीर्तन भक्तीला सुरुवात करूया. इथे आपण जे ऐकतो, चांगलं ऐकतो, कुठे कुठे चांगलं ऐकतो, ते मला जे समजलंय ते मी इतरांना द्यायचंय. ही आपली संस्कृती आहे की इतरांचं पण त्याच्यातून कल्याण व्हावं. ऐकिले वाचिले वाचेने बोलिले, कीर्तन हे भले भक्ती दुजी. ऐकिले वाचिले तेच दुसऱ्याला सांगायचंय. मुलांमध्ये हाच वारसा आपल्याला द्यायचा आहे. मी जे जे काही ऐकलं ते हळूहळू त्यांच्या वयाप्रमाणे त्यांच्यामध्ये प्रसारित करीत जायचंय. पूर्वीच्या पिढीने हे केलेलं आहे, ज्ञानदानाचंच कार्य केलंय. माझ्या मुलाला मी मिळवून ठेवीन, मग त्याने काय करायचं? हा भाग आहे, लक्षात घ्या. टू द लिमिट. म्हणजे मुलांसाठी करायचं आहे, पण मुलांना त्यांचं कर्तृत्वाला उलट त्यांनी आमच्यापेक्षा अधिक केलेलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या जीवनात आपल्यापेक्षाही अधिक प्रगती करणं गरजेचं आहे, आणि ती त्यांनी केली पाहिजे. जर तुम्ही त्यांच्यासाठी सगळं मिळवूनच ठेवलं, मग त्यांनी काय करायचं? आजची जी ही दिसते सध्याची स्थिती, ती ह्याच्याच कारणी आहे, कारण आम्ही सगळं त्यांना मिळवून ठेवतो, त्यांना काहीच मिळवायचं उरत नाही. म्हणून आपल्याला हा विचार पण आपण करायचा आहे की मला आता मी मुलांसाठी माझं कर्तव्य ज्ञानदान करण्याचं आहे, त्यांचं आरोग्य सांभाळण्याचं आहे, आणि त्यांना करायला लावायचं किंवा त्यांना
त्यांना हे शिकवायचं की तुम्हाला करायचंय. ही जी संस्कृती आहे हे तुमचं कर्तव्य आहे, ही सांभाळणं हे तुमचं कर्तव्य आहे. जसं आपल्या पूर्वजांनी ही संस्कृती सांभाळली आहे म्हणून आज आपण हिंदू म्हणून घेतोय, किंवा आपली ही उज्ज्वल परंपरा टिकून आहे, कारण ती पिढ्यानपिढ्या आलेली आहे, आमच्या रक्तामध्येच आहे ती. स्नान करणं वगैरे हे सगळ्या जे आहे ते आमच्या रक्तात आहे. आणि हे सगळं जे आलंय ते आपण जे जे ऐकतो किंवा वाचलं तरी पाहिजे, ग्रंथ वाचला पाहिजे आणि ते मुलांमध्ये प्रसारित करणं गरजेचं आहे. थोडक्यात कीर्तन ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की जे जे तुम्हाला जे श्रवण पडतं, सगुण भक्ती म्हणा किंवा कथा आहेत, आणि त्या कथा तुम्ही इतरांना सांगणं हे कीर्तन आहे. आता आपल्याला कीर्तन हा शब्द जो आहे तो फक्त ते कीर्तनकार असतात, ते उभे राहतात, त्याच्यात दोन गोष्टी असतात, एक पूर्वरंग असतो आणि एक उत्तरंग असतो. पूर्वरंगात सगळी थिअरी असते, उत्तरंगात तीच थिअरी एखाद्या दृष्टांताने किंवा कथेच्या भागाने सांगितली जाते. थोडक्यात जो आपल्या परंपरेने जे आलेलं आहे, रामायण महाभारत वगैरे ह्या सगळ्या कथा, त्यातली थीम किंवा त्यातला जो मुख्य आपण व्हॅल्यूज आपण ज्याला म्हणू ते सांगितलं जातं पूर्वरंगात. आणि तो पूर्वरंग दृष्टांताने कथेच्या माध्यमातून तोच पूर्वरंग कसा बसेल आपल्यामध्ये आणि आम्हाला तो कळेल, हे उत्तरंगात सांगितलं जातं. म्हणजे काय होतं, म्हणजे आमच्या हे जे परंपरेने आम्हाला जी काही तत्व सांगितलेली आहेत, व्हॅल्यूज ज्या सांगितलेल्या आहेत, त्याच वेगवेगळ्या माध्यमातून पुराणामध्ये लक्षात घ्या, पुराणामध्ये सगळं हेच तत्वज्ञान सांगितलेलं आहे. अहिंसा परमो धर्म, दया क्षमा शांती वगैरे ही जी सगळी तत्व जी सांगितलेली आहेत तीच कथांच्या माध्यमातून सांगितलेली आहेत. म्हणजे अशा काही कथा आहेत की मला आता नको, ह्याच्या पुढे काही नको, मला बास. म्हणजे अशी ती त्यागाची पण भूमिका आहे आणि समाधानाची पण भूमिका आहे. अशा बऱ्याच कथा आहेत आणि त्याकरताच हे कथा श्रवण का करायचं, त्याचं मनावर बिंबतं आणि ते मी ऐकायचं आहे आणि इतरांना सांगायचं आहे, हे कीर्तन आहे. आता कीर्तनाने काय होतं, समर्थ म्हणतात कीर्तन नाही महादोष जाती, कारण वाचा पवित्र होते. चांगलं ऐकलेलं असेल आणि ते चांगलं आपण दुसऱ्याच्या कल्याणासाठी जेव्हा सांगतो तेव्हा ती वाचा पवित्र होते. श्रवणाने संशय जातात. सकाळी जसं मी म्हटलं की 33 कोटी देव आहेत, संशय होता, काही संबंध तर गेला. श्रवणाने संशय जातात, कीर्तनाने दोष जातात. म्हणून कीर्तन हे आहे, म्हणजे कीर्तन लक्षात घ्या, ही कथेकरी करतात आणि जे करतात कीर्तन करतात ते उत्तमच आहे, ते ऐकायचंच आहे. पण मला जे समजलंय ते मी इतरांना किती सांगू शकते, इतरांचं किती लोकांचं मी कल्याण करू शकते. म्हणजे आपल्याला इतरांना सांगणं आणि इतरांचं हित साधणं हे पण आपलं कर्तव्य आहे. निदान आपण लक्षात घ्यायचं की आपल्या कुटुंबापुरतं तरी मर्यादित राहू, मग थोडंसं बाजूबाजू म्हणा, मग नातेवाईक म्हणा, मग त्याची खरं तर राष्ट्र आणि आंतरराष्ट्रापर्यंत पोचायचं आहे. ते थोडक्यात ही आपली संस्कृती सगळ्या जगभर जाईल आणि सगळ्या लोकांचं कल्याण होईल. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, अशी झाली पाहिजे. जगामध्ये सगळीकडे शांती नांदली पाहिजे. जगामध्ये शांती असेल किंवा माझ्या राष्ट्रामध्ये शांती असेल तर मी शांत आहे ना, हा भाग आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला जे जे कळतंय ते इतरांचं आहे. जितके काही आपणास ठावे तितके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे बहुत जन, हे समर्थांचं सांगणं आहे. आपल्याला जेवढं जेवढं चांगलं म्हणून आहे ते इतरांना देणं हेच कीर्तन आहे. मग कीर्तनाने महादोष जातात, कीर्तनाने वाचा पवित्र होते. समर्थ म्हणतात नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रवो मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. भगवंताचं वचन आहे, समर्थाने तेच सांगितलंय. मद्भक्ता यत्र गायंती, माझे भक्त जिथे गातात तिथे मी उभाच असतो. मी इतरत्र नसतो, वैकुंठात नसतो.
मी कुठे असतो? मी भक्त जिथे गात असतात किंवा भक्तांच्या सभेत असतो, कारण मला ते भक्तांचं गायन आवडतं. तेव्हा लक्षात घ्या की आपण जर चांगलं चांगलं दुसऱ्याला सांगायला लागलं की परमात्मा तिथेच आहे, कारण जे चांगलं कराल त्या कृतीमध्ये परमात्मा आहे. मग वाईट कृतीमध्ये नाहीये का असा विचार होतो. परमात्मा सगळीकडे आहे, वाईट कृतीत आहे. तो बघतो आणि तुम्हाला त्याचं शासन करतो की हे तुमचं योग्य नाही. मग त्या कर्माची फळं भोगावी लागतात. चांगल्या कर्माचा पण तो अध्यक्ष आहे, वाईट कर्माचा पण अध्यक्ष आहे. फल देणं त्याच्या हातात आहे. कर्म करणं तुमच्या हातात आहे, फल कधी मिळणं हे तुमच्या हातात नाही. हे नियती आहे. ते या जन्माचं कर्म कधीचं फल कधी कधी पुढल्या जन्मातही मिळेल. ह्याच जन्मात मिळतं असं नाही. काहीचं फळ ह्या जन्मात मिळतं, पण काहींचं फल मग आपल्याला माहिती आहे, काही न करतात त्यांचं सगळी सुबत्ता असते. मागल्या जन्माचं घेऊन आलेले असतात. फुकटचं काही मिळत नाही कोणाला. प्रत्येकाला कर्मचंच फळ मिळतं हा सिद्धांत आहे. आणि कर्म केलेलं फळ मिळाल्याशिवाय तोपर्यंत त्याला देह धारण करावं लागतं. म्हणून निष्काम कर्म सांगितलेलं आहे. ईश्वरा प्रित्यर्थ कर्म करा. कारण कर्म केलं की त्याचं फळाच्या इच्छेने कर्म केलं की ते भोगा. मग तितके जन्म घ्या आणि ते भोगा. चांगलं कर्म करा. जितकं काही चांगलं आपल्याला माहिती असेल ते इतरांना सांगा. इतरांच्या कल्याणात आनंद माना. माझं एकट्याचाच कल्याणात आनंद नाही. लक्षात घ्या, मी काही चांगलं केलं तर मला आनंद होतो, पण इतरांना जेव्हा आपण आनंद देतो तेव्हा जो आनंद प्राप्त होतो त्याचा एकदा विचार करून बघा. तो इतरांना आनंद देण्यात मला मिळणारा आनंद दुपटीच्या पेक्षा जास्ती आहे. कारण त्याचा आनंद प्लस माझा आनंद दुप्पट झाला. आणि मी अनेकांना आनंद दिला तर किती पटीने झाला तो. उपनिषदात बरंच आनंदाबद्दल बरंच वर्णन आहे, तो आत्ता बघायचं नाही. थोडक्यात कीर्तन हा भाग आहे. समर्थांनी बरंच सांगले. कीर्तने महाद्वैषधी कीर्तने वाचा पवित्र. आणि कीर्तन कसं कसं करायचं, कीर्तनात गायचं कसं, ताल कसा धरायचा, नृत्य पण सांगितलेलं आहे कीर्तनात. का? आनंद मिळावा, तल्लीन होता आलं पाहिजे. आत्ता जे कीर्तन आपण जे खरं आपल्याला जे आता माहिती आहे ते का आपल्याला आवडतं? कारण त्याच्यात गायन असतं, तिथे तल्लीन होता येतं. आणि तल्लीन झालं याचाच अर्थ मला ते मी त्यापुरती तरी तिथे एकाग्र झाले. मी एकाग्र होतो आणि एकाग्र झाल्यानंतर तो विषय आतमध्ये बसतो. जोपर्यंत मन एकाग्र नसतो तोपर्यंत विषयच कळत नाही. अभ्यासात सुद्धा मन एकाग्र नसेल तर विषय नाही कळत. आणि विषय नाही कळला की आम्ही लिहूच शकत नाही. म्हणजे एकाग्र व्हायला लागतं. कुठलाही अभ्यास करताना तुम्हाला एकाग्र व्हायला लागतं. आणि ते एकाग्र होण्याचं तिसरं भक्ती आहे ती नामस्मरण भक्ती आहे. समर्थांनी सांगितलंय नामस्मरण करावं. कसं करावं वगैरे बरंच सांगितलंय. कोणत्या वेळी करावं, सुखात करा, दुःखात करा वगैरे बरंच काय काय आहे, सगळं आहे. नामस्मरणाचा बराच मोठा विषय आहे. आणि नामस्मरणावर अनेक लोकांनी सांगितलेले आहे. गोंदवलेकर महाराज तर ते नामस्मरण फक्त नामस्मरणच सांगितलेलं आहे. परमेश्वराची अनंत नामे आहेत. स्मरता तरी जे नित्य नेमे त्याचं स्मरण करा. कितीही नाम तुम्हाला कुठलं आवडतं ते घ्या. आपल्याला ते एक बरं आहे. कोणतंही नाम घ्या. फक्त इथे एक आहे महत्वाचं की त्याच्याबद्दलचा तो अभिनिवेश नकोय. म्हणजे मी रामाचं स्मरण करते, तू शंकराचं करतेस, मग ते त्याच्यापेक्षा रामाचं, कारण शंकर पण रामाचं नामस्मरण करत असतो. ते असले अभिनिवेश नकोय. म्हणजे लक्षात घ्या की नामस्मरण याचा अर्थ परमेश्वराचा नाही, शंकरही तो नाही. शंकर स्व परमात्माच आहे. तो एकच परमात्मा आहे. एकच परमात्मा आहे. मग तो गणपती म्हणा, शंकर म्हणा, राम म्हणा, विष्णू म्हणा, काही म्हणा, मारुती म्हणा, तो एकच आहे ना. खरं सांगायचं नाही ह्याच्यात तरतम भाव काही नाहीये, कारण एकच निर्माण झालंय. आपण ते बघितलं सगळं. एकच निर्माण झालंय. ईश्वर एकच आहे. एकच ईश्वर आहे. त्या ईश्वरापासून ही सगळी सृष्टी आहे. त्याला समर्थांनी मूळ माया म्हटलेलं आहे. परस आहे ते जे पहिलं आद्य स्फुरण झालं
आपण ब्रह्मदेव म्हटलं, पण खरं सांगायचं ते एकच तत्व जे निर्माण झालेलं आहे त्या एकाच सगळं झालेलं आहे. म्हणजे भेद कुठे आहे? आपण हे असलं म्हणून तर शंकराचार्यांनी ही पंचायतन पूजा आणली, कारण हे शैव आणि वैष्णव यांच्यातला हा गोंधळ नको. मग त्याने आडवं गंध लावायचं, उभं गंध लावायचं, हे सगळे इतके म्हणजे नको तितका त्याचा अभिनिवेश. मग हे जावं म्हणून पंचायतन पूजा आलेली आहे. त्याचा विचार आपण अर्चन भक्तीमध्ये करूया. थोडक्यात नामस्मरण हा शब्दामध्ये नाम आणि स्मरण अशा दोन गोष्टी आहेत. परमेश्वराचं अनंत नाम आहेत, विष्णू सहस्त्रनाम आहे, कितीतरी नाम आहेत, आपल्याला जे हवंय ते. आणि त्याच्या स्मरण शब्दामध्ये परमेश्वराचं आठवण आहे. नाही तर माळ आमची चालू आहे, लक्ष कुठेतरी भलतीकडे आहे. ते नामस्मरण नाही, ते फक्त माळ फिरवणं होतं. नामस्मरणामध्ये म्हणजे एकाग्र होण्याच पाहिजे. मेरुमणी ठेवलेला असतो, कारण माळ सगळी ओढून झाल्यानंतर मेरुमणी आला की मग आम्हाला वाटतं अरे छा आपण नामस्मरण करतोय. नामामध्ये नाम आणि स्मरण अशा दोन गोष्टी आहेत. म्हणजे स्मरण परमेश्वरा करावं. रूप मनी आठवावे असं सांगितलंय समर्थांनी. नामस्मरण करायचं आणि ते मग त्याला वाणी आहेत. बराच मोठा विषय आहे नामस्मरणाचा. वैखरी वाणीने करायचं, परावाणीपर्यंत ते पोचवायला पाहिजे. वैखरी वाणीने सुरुवात करावी. ज्याला अगदी सुरुवात नसते ज्याचे त्याने वैखरी वाणीने करावं. मग ते मध्यमेत, मग पश्यंतीत असं करत ते परेपर्यंत जातं. म्हणजे अर्थरूप परेपर्यंत गेलं की तुम्हाला नामस्मरण वेगळं करण्याची हे सुरत नाही, ते आपोआप होतं. मग आता नामस्मरण कशासाठी करे हे लक्षात घ्या. नामस्मरण कोणाचं करायचंय? परमेश्वराचं. भलत्या सलत्याचं नामस्मरण करून नाही चालणार. रावणाचं नामस्मरण कोणीच करत नाही, करतात ते रामाचंच. का? त्याच्यात पण महत्वाचं आहे, कारण परमेश्वर षडगुणैश्वर्य आहे. त्याच्यामध्ये न्यूनता कुठलीही नाही. सर्वज्ञ आहे, सर्वेश्वर आहे. आणि त्याचं मी नामस्मरण केलं तर माझ्यामध्ये ते तसे तसे गुण येत जाणार आहेत. मी तद्रूप होतो. लक्षात घ्या, आपण जे जे करतो त्याच्याशी आपण तद्रूप होत असतो. आता मी परमेश्वराचं नामस्मरण केलं तर परमेश्वरामध्ये जे गुणधर्म आहेत ते हळूहळू हळूहळू तशी शुद्धी माझी होते. कारण मला तिथपर्यंत पोचायचं नाही. सख्यभक्ती आणि आत्मनिर्वेदनापर्यंत हेच घडत आहे की नामस्मरणाने सुरुवात होते, श्रवणाने सुरुवात होते, मग नामस्मरण आहे. नामस्मरणाने काय होतं? मी परमेश्वराचं अखंड चिंतन करत राहतो. परमेश्वर माझ्या डोळ्यासमोर राहतो, मनात राहतो. अखंड शब्दाला पण अर्थ आहे, कधी खंड न पडे असं, पण ते फार वेळ आहे. निदान आपण संसारातला थोडा वेळ करून सकाळची एक माळ केली, दुपारची एक केली, किंवा काय वेळ संध्याकाळी जसं असेल तसं, किंवा चालता बोलताना पण करता येतं. समर्थ म्हणतात चालता बोलता जेवता खाता सगळं सुखी असता दुःखी असता. म्हणजे कोणत्याही काळात आणि कोणतीही वेळ, म्हणजे त्रिकाळ सांगितलेला आहे. म्हणजे सकाळपासून उठल्यापासून पहिलं नामस्मरण. प्रातस्मरण सांगितलेलं आहे. आपण सकाळी उठल्या उठल्या कराग्रे म्हणतोच, हे पण स्मरणच आहे. परमेश्वराचं स्मरण आहे तिथे. कराग्रे वसते लक्ष्मी, म्हणजे त्या थोडक्यात परमात्माच आहे तिथे, त्याचं स्मरण आहे. म्हणजे उठल्या उठल्या त्याचं स्मरण आहे आणि ते माझ्या हातात आहे, म्हणून ते कराग्रे. कराग्रेला फार महत्वाचं आहे, तो नंतर पाहू. तर परमेश्वराचं नाम आणि त्याचं स्मरण, आठवण करायचे. थोडक्यात का करायचं हे? का मला विषयांपासून थोडा वेळ तरी बाजूला व्हायचंय. विषय इतकं आपल्याला, म्हणजे खरं सांगायचं ना, आपल्याला ते गुंडाळून टाकतात. म्हणजे आपलं भयंकर कोण शत्रू असेल तर ते हे विषयासक्ती हीच शत्रू आहे, वासना हीच आहे. आतमध्ये कामक्रोध वगैरे हेच आपले शत्रू आहे, बाहेर कोणी नाही शत्रू. आपलं नुकसान करणारं कोणही विषयासक्ती आहे. आणि विषयासक्ती कुठेतरी कमी व्हावी हा हेतू नामस्मरण किंवा या भक्तीचा आहे. विषयातून सुटावं आणि परमेश्वराकडे जावं, कारण परमेश्वर हे माझं मूळ स्थान आहे. परमेश्वर हे माझं मूळ स्थान आहे. त्या मूळ स्थानाकडे मला जायचं आहे. मी कुठेतरी लांबवर आलोय. लक्षात घ्या, आपण परदेशात गेलो आणि कधी मी एकदा माझ्या घरी जातोय,
कुठेतरी ती एक ओढ असते ती, म्हणजे त्या मुळाची ओढ असते ना. अगदी लहानपणी आपण खेळलेलं कुठेतरी गावात असेल तर आपल्याला तिथली इतकी ओढ असते, अरे मी आलो, मग काय आनंद होतो की जिथे मी लहानपण माझं घालवलं ते त्या ठिकाणी मी आलो. म्हणजे मुळाची ओढ जी आहे ना ती सगळ्यांना आहे आणि त्या मुळाकडे जाण्याचीच ही ओढ आहे. मूळ सच्चिदानंद स्वरूप आहे म्हणून आपल्याला तेच हवं असतं. आपल्याला सच्चिदानंद स्वरूपच हवं असतं. सत शब्दाचा अर्थ आहे ज्याचं कायम अस्तित्व आहे. अस्तित्व, सत म्हणजे अस्तित्व, म्हणजे परमात्म्याचं अस्तित्व कायमच आहे. त्याच्या अस्तित्वाला म्हणजे ते नित्य आहे म्हटलेलं आहे. आम्हाला सतकडचा प्रवास आहे. आम्हाला लक्षात घ्या, तेच आम्हाला आवडतं. आम्हाला कधीही मरावं असं वाटत नाही कुणालाही. मी कायम असावं हेच वाटतं. चित म्हणजे मला ज्ञान असावं. मी अज्ञानी असावं असं कोणालाही वाटत नाही. मला सगळं ज्ञान हवं. अगदी काय कुठे कोणी भांडताय ते सुद्धा मला कळलं पाहिजे. म्हणजे बाहेर जराही आरडाओरडा आला, काय चाललंय की ते सुद्धा मला कळलं पाहिजे. काय चाललंय तिकडे, म्हणजे इतकी आपल्याला ज्ञानाची ओढ आहे किंवा समजण्याची ओढ आहे. मला प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे. म्हणजे थोडक्यात मला ज्ञान हवं. ही ज्ञानाची ओढ सगळ्यांनाच आहे. लक्षात घ्या, काही मला कळत नाही, मी अज्ञानी आहे म्हणजे इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येत होतो. मला काही कळत नाही, अरे बाप्पा ती सगळी केवढी फार ज्ञानी आहेत माणसं, मी कमी आहे. पण म्हणजे मला ओढ असतेच, ते ज्ञान मला हवं आहे. आणि आनंद तर आम्हाला कायमचाच हवाय. याचं कारण ते आपलं मूळ स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप. त्याचीच ओढ आहे. या तीन गोष्टींची आपल्याला गरज असते. मला अस्तित्व माझं कायम हवं किंवा माझ्या अस्तित्वाचा कोणीतरी विचार करावा. मला अस्तित्व आहे म्हणजे माझं अस्तित्व इतरांनीही मान्य करावं. आणि आता देह सुटताना हे माझं अस्तित्व जाईल की काय, म्हणजे अशी ती भीती असते. म्हणजे थोडक्यात अस्तित्व टिकवण्याची, ज्ञान प्राप्तीची आणि आनंद प्राप्तीची ओढ आपल्याला जी आहे ती मूळ ईश्वराचीच आहे. म्हणजे जीव जो आहे तो खरं सांगत तर ईश्वराचाच अंश आहे आणि त्यामुळे त्याला ईश्वराकडे जाण्याची ओढ आहे. सुखाची ओढ आहे ती सुद्धा ईश्वराचीच ओढ आहे. सुख प्राप्त करण्यासाठी आपण सगळे खटाटोप करतो, तो मूळ ईश्वरच प्राप्तीचा खटाटोप आहे. आणि आता विचार करा, आपण खूप लांब पडलो येऊन, म्हणून हे सगळं संतांनी किंवा ऋषीमुनींनी हे सगळं लिहून ठेवलंय. अरे या मार्गाने आता हो पुढे श्रवण कर, कारण ज्या ईश्वरापासून तू खाली आलायस त्या ईश्वरापर्यंत तुम्हाला बॅकला जायचंय, उगमाकडे जायचंय. समर्थ म्हणतात नदीच्या उगमाकडे जायचंय. उगमाकडचं पाणी किती नितळ असतात, ते शुद्ध. खाली आलं की ते सगळं त्याला गटारण सगळं काय काय मिळतं ते घाण होतं. थोडक्यात हे जे आहे ते घाण होतं आपलं. थोडक्यात आपलं आयुष्य काय आहे हे सगळं इतक्या अनेक जन्मांनी घाण झालेलं आहे. म्हणजे आपण त्या सागराला मिळाले, सागराला नाही मिळालेलो. सागराला मिळाली की पुन्हा नदी शुद्ध झाली, मग पुन्हा वाफेच्या रूपाने पुन्हा खाली आली. म्हणजे हे जे ज्ञान आहे थोडक्यात आपल्याला त्या मूळ स्वरूपाकडे जाण्यासाठीच ही नवविधा भक्ती आहे. सामान्यासाठी की ह्या मार्गाने आता तू पुढे हो. म्हणजे आठवण ठेव, मी विसरलोय परमेश्वराला, माझं मूळ स्वरूप मी विसरलोय, ते मला सतत आठवण ठेवलं. अरे हे माझं स्वरूप नाही, हा देव म्हणजे मी नव्हे, हा देव म्हणजे मी आहे का, नाही, माझं परमात्मा स्वरूपच आहे मी, पण मी विसरलोय. मग आठवण कशाची करायची, याची आठवण करायची. मग याची आठवण म्हणजे काय, मी परमेश्वर आहे, मी परमेश्वर आहे असं बोलत बसायचंय का. मग जे परमात्म्याची जी नावं आलेली आहेत, आता राम हे नाव घेतलं की आपल्याकडे आपल्या समोर काय तर सगळं रामाचं चरित्र येतं. मर्यादा पुरुषोत्तम सगळे सगळे तिथे काय म्हणतात ते वाल्मिकीने सुरुवात केली ती सर्व गुण संपन्न असा कोण आहे या पृथ्वीवर, आता कृष्णाच आहे. त्याच्या ठिकाणी सगळं आहे, सद्गुणेश्वर आहे. म्हणजे या परमेश्वराची अनंत नामं आहेत, अनंत झालेले आहेत. म्हणजे अनंत अवतार आहेत, खूप आहेत, कितीतरी देव आहेत. आपण आज सकाळी बघितलं 33 देव आहेत. आपल्या ह्याच्यात तर सूर्याची उपासना आहे, सूर्य आहे, अग्नी आहे, अग्निसाक्षीनेच सगळं होतच आहे. तर हे सगळ्या देवांमधलं कुठलंही तुम्हाला जे आवडेल ते नामस्मरण करा. पण का करायचं,
तर त्या ईश्वराकडे जाण्यासाठी करायचंय. म्हणजे नामस्मरणाचा उद्देश आम्हाला माहिती पाहिजे की माझं इतर, थोडक्यात मला बंधन घालायचंय, नामस्मरणामध्ये बंधन घालायचंय स्वतःला. इथे बघायचं नाही, इकडे बघायचं नाही, मी आता नामस्मरण करते, हा एवढाच फक्त कप्पा. इतर काही विषय नकोत. मी आता माझ्या ठिकाणी राहणार आहे. परमेश्वराच्या ठिकाणी राहणं म्हणजे मी माझ्याच ठिकाणी राहणार आहे. म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण करायचं. काय करायचं म्हणजे परमेश्वराला आठवायचं. त्याचं म्हणून तर त्याचं ध्यान वगैरे सांगितलेलं आहे. म्हणजे तिच्या मूर्तीवर केंद्रित करा लक्ष, म्हणजे इतरत्र जाणार नाही. आणि हळूहळू हळूहळू हे नामस्मरण करता 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 एकाग्र व्हायला झालं की त्याच्यापासून जे समाधान मिळायला लागतं, ते समाधान मिळायला लागलं की मग त्याची गोडी वाढते. कारण आपण लक्षात घ्या, आपल्याला इतके व्याप आहेत ते संसारातले, ते इतके कटकटी मध्ये जरा एक थोडंसं वेळ, जर सगळ्यातून वेळ काढून जर विचार करा की सगळं बाजूला सरलंय आणि फक्त मी नामस्मरण करते, मला दुसरा कोणताही विषय नाही, झोपेसारखी स्थिती आहे. झोपेमध्ये जसं मन नाही, देह नाही, काही नाही, तसं नामस्मरणात व्हायला पाहिजे. तो प्रयत्न हवाय नामस्मरणामध्ये. फक्त परमेश्वर आणि मी, या व्यतिरिक्त मध्ये कोणी नाही. संसारातले विषय असतील तर ते सगळे आता संपलेत. आता मला इथे डिस्टर्ब करणारं कोणी नाहीये. माझं मी कर्तव्य सगळी संसाराची झालेली आहेत. आता मी 5 मिनिटं 10 मिनिटं नामस्मरण करणारे, किंवा मी स्वस्थ बसणारे, ध्यान करणारे. हे मला 5 मिनिटं आपल्यासाठी आपण काढता येणार नाहीत का? पूर्ण काढायचे. लक्षात दे, मी फक्त मीच असेल तिथे, बाकी काही नसेल. आणि माझा परमात्मा जे माझंच आहे, जो आतमध्ये आहे तो परमात्मा, जे थोडक्यात मी आणि परमात्मा जो इथेच विद्यमान आहे. पण आपल्याला ते नाही अजून तेवढं जमत आहे की तो आतमध्ये विद्यमान आहे आणि तो कसा आहे वगैरे, ते नाही आहे. तर आपल्याला ती मूर्ती समोर आणायची, त्याचे सगळं अगदी पायापासून तर वरतीपर्यंत ते लक्षात घ्यायचं आहे आणि त्याचं स्मरण करायचं आहे. आता ह्याला उपाय म्हणून हे किती संतांनी सांगितलंय. कधी कराल? सकाळी उठल्यावर करा. प्रातःकाळी, मध्यान्हकाळी, सायंकाळी, झोपा लागेपर्यंत नामस्मरण कर सांगितले. उद्वेगात असा का आनंदात असा, चिंतेत असा का कशातही असा, सुख दुःख उद्वेग चिंता अखंड नामस्मरण करा. आणि आता संतांना किती सांगावं, नुसतंच नामस्मरण सांगून नाही बघायचं. मग कोणी कोणी नामानी तरले, नामानी तरलेची सगळी उदाहरणं दिलीत समर्थांनी. बाल्यागोळी तरले पहिलं उदाहरण. काय निष्ठा, पण अशी निष्ठा पाहिजे की जा विचारून ये, तुझ्या पापाचे वाटेकरी आहेत का कोणी. पण तो याचं कारण नारदांचा संवाद, म्हणून त्यांना ते जमलं. आम्हाला असे काय, आमचं भाग्य नाही एवढे सगळे संत आम्हाला भेटतील असं. नारदांचा संवाद झाला आणि त्यांनी सांगितलं जा विचारून ये, पापाचे वाटेकरी आहेत का कोणी तुझ्या ह्याच्यात. म्हटलं नाही, आम्ही पापाचे वाटेकरी नाही, आम्ही फक्त पुण्याचे वाटेकरी, आम्हाला फक्त देशील तेवढं. लक्षात घ्या, जनस्वार्थी आहेत, स्वतःचाच विचार आहे. मग त्यांनी सांगितल्यानंतर इतकं बदललंय की नामस्मरण एके नामस्मरण अंगावर वारूळ झालं म्हणून वाल्मिकी नाव पडलेलं आहे. नामस्पर्ता म्हणजे इतकं झालं. उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी समर्थ म्हणतात. हे वाल्मिकींचं उदाहरण फार महत्वाचं आहे, कारण अतिशय विपरीत परिस्थितीतून अगदी अपोजिट, म्हणजे 2 टोकं आहेत ती. एक त्याचं पहिलं जीवन आणि एक इकडचं बदललेलं जीवन. अशी 2 टोकं आहेत. हे का आपल्या समोर ठेवलेलं असतं की मला कसं शक्य आहे ते. वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषी झाले. अरे तितकी तर अवस्था आमची नाही, आम्ही मारून कोणाला खातोय किंवा काय करतोय किंवा लुटतोय अशी तर स्थिती नाही आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा आमची पुढे आहे. ते जर तिथपर्यंत पोचले, मग मी का नाही पोचू शकत. पण माझ्यामध्ये ते जे सांगितलेलं आहे, नारदांनी सांगितलं आणि तसं केलं, म्हणजे ते निश्चय मी पक्का केला. काल जसं मी म्हटलं, निश्चय करायला लागतो. त्यांचा इतका निश्चय पक्का की त्यांनी तत्काळ सगळं सोडलं आणि नामस्मरणाला लागले. आपल्याला काही नको करायला, काही संसार सोडायला नको, काही नको करायला. अखंड सकाळी उठल्यापासून नामस्मरणाला लागायचं.
आणि त्याचे खूप परिणाम आहेत. प्रत्येकाने आपापल्या जीवनात याचा विचार करून बघावा. खूप परिणाम आहेत. नामस्मरण करायला लागल्यानंतर आपल्याला ना काही काही गोष्टी अतिशय क्षुद्र वाटायला लागतात, ज्यांचं इम्पॉर्टन्स आपल्याला नको तितका इम्पॉर्टन्स आपण या संसारिक गोष्टींना देतो. हे वेदावे करत होतं, हेच तुझं बरोबर नाही, हेच माझं बरोबर नाही, हेच चुकताय तेच चुकताय, कितीतरी गोष्टी आहेत. आणि जेव्हा नामस्मरण करायला लागतो आणि परमेश्वराची भक्ती करायला लागतो ना, तेव्हा त्यातली सगळी इंटेन्सिटीच निघून जाते. जाऊ दे, काय करायचं ते कर. म्हणजे ना ते जीवन सह्य होतं. असह्य जे आहे ते सह्य होतं, ते ह्या परमेश्वराच्या भक्तीने होतं, श्रवणाने होतं, नामस्मरणाने होतं. नामस्मरण अखंड करायचंय हे जसं सांगितलं. म्हणजे अखंड कसं करता येईल आपल्याला? आता चालता बोलता करता येईल, स्वयंपाक करता येईल, स्वयंपाक करता करता नामस्मरण करता येईल. जेव्हा मेकॅनिकल गोष्टी चालू असतात, चालताना आपल्याला विचार नाही करायला लागत की मी आता पुढलं पाऊल टाकायचंय, मला काय वेळ लागतो का विचार करायला? मग त्यावेळी नामस्मरण करता येईल ना. व्यवहारात नाही करता येणार. आता आपण नोकरी करतो, कुठे कॉम्प्युटरवर बसलेलो असतो, काही व्यवहार करीत असतो, त्यावेळी नाही करता येणार नामस्मरण, कारण तिथे व्यवहारात लक्ष राहायला पाहिजे. पण ज्या वेळेला मेकॅनिकल गोष्टी, झाडून काढणं आहे, कपडे धुणं आहे किंवा काय, ह्या ज्या मेकॅनिकल गोष्टी आहेत जिथे आपल्याला लक्ष घालावं लागत नाही, त्यावेळेला एक ती सवय लावून ठेवायची, ह्या वेळेला नामस्मरण करायचं. म्हणजे ते जमतं. हळूहळू हळूहळू कुठलीही गोष्ट एकदम काही साध्य होत नसते. ती हळूहळू प्रयत्नाने साध्य करायला. आपल्याकडे पुरुषार्थाला खूप महत्व आहे. प्रयत्नानेच सगळं करायचं आहे. असेल माझा हरी तर देईल खाडल्यावरी असलं काही नाही आहे आपल्याकडे. आपल्याला प्रयत्नवादच सांगितलेला आहे आणि प्रयत्नानेच आपण करतो. देव सुद्धा आपल्याला, आपण प्रयत्न केला तर देव पुढे येतात आणि आपल्याला सहाय्यकारी होतात. आपण आळसाने केलं तर आपल्याला काही देव सुद्धा देत नाही, कारण प्रयत्न करायला सांगितले. म्हणजे थोडक्यात आपल्याला प्रयत्न करायचा आहे नामस्मरणाचा म्हणा, जे आपल्याला शक्य आहे त्याचा. आता ही तिसरी भक्ती झाली. ती वेळ आहे. थोडक्यात नामस्मरणाची ही जी भक्ती आहे त्याच्यात दोन भाग महत्वाचे आहेत, नाम आणि स्मरण. म्हणजे त्याच्यात रूप मनी आठवावे समर्थाने म्हटलंय. ही तिसरी भक्ती आहे आणि तिसरी भक्ती अतिशय सोपी आहे. ह्याला काही लागत नाही हो. सकाळी उठल्यापासून आपण सुरुवात करू शकतो ना. उठल्या उठल्या, आजचंच उदाहरण मी सांगते. सकाळी एकदम पायाला क्रॅम्प आला, ऐग 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 असं झालं एकदम. आणि काय माहिती नाही, एकदम श्रीराम जयराम जय जयराम सुरू झालं. हात आपण करतोच सतत क्रॅम्प आल्यानंतर. आणि तुम्हाला सांगते 2 मिनिटात ते थांबलं. आठवलं श्रीराम जयराम जय जयराम. पहिल्यांदा आई ग आई ग आई ग आई ग असं पाय धरून ठेवला आणि सेकंदात श्रीराम जयराम जय जयराम सुरू झालं आणि ते तत्काळ थांबलं. आपापले अनुभव घेऊन बघ. याच्यात हे सगळे खरं सांगायचं तर प्रत्येकाला अनुभव आहेत की आपण अनेक संकटात असतो. संकटात नामस्मरण करायला सांगितलंय. त्याने ती त्या संकटाची इंटेन्सिटी संपून जाते. आपलं मन तिथे जे असतं गेलेलं संकटाचा विचार करण्याचं, ते नामस्मरणाने थांबतं. कारण त्या संकटावर विचार करून का उपयोग? त्याच्यावर उपाय योजायला पाहिजेत. संकटावर विचार संकटाचा नाही करत बसायचे, त्याच्यावर उपाय योजना हवी. काय ते संकट तर येतच असतात, त्याच्यावर उपाय योजना करायला हे जर नामस्मरण केलं ना तर डोकं पुन्हा ठिकाणावर येतं. त्या संकटातून तिथून बाहेर पडतं, इथे येतं, मग तो उपायाचा विचार सुरू होतो. त्याच्यासाठी हे नामस्मरण सांगितलंय. म्हणजे परमेश्वराची आठवण असेल तर नामस्मरण होईल. आम्हाला परमात्म्यापर्यंत जायचंय, हा एक बेसिक थीम जी आहे ती इथे असेल तर हा सगळा पुढला प्रवास आहे. आणि मग नामस्मरण सुरू होतं. नामस्मरणाने हळूहळू मग ते कितीतरी, इतकं कोटी झालं की एक घर सुधारलं. मग इतकं 1 कोटी झाल्यानंतर बरेच आहे त्याच्यात. कितीतरी कोटीचा जप गेला की आरोग्य होतं तयार. आरोग्यासाठी पण हा नामस्मरणाचा फार महत्वाचा भाग आहे. आरोग्य प्राप्त होतं. मी जसं आता सांगितलं, मिळालं ना इतकं, नाही तर दुःख बसलं होतं. नामस्मरणाने ते थांबलं. आरोग्य प्राप्त होतं. किंबहुना नामस्मरणाने काही काही दोष किंवा आरोग्यात काही जर बिघाड झाला असेल तर तोही निघून जातो. एक एक घर, म्हणजे 12 घरं जी सांगितले ती 1-1 कोटीचा किंवा इतका झाला तर त्याला बरेच शास्त्र आहे.
इतका कोटी जप झाला की एक घर सुधारलं. म्हणजे थोडक्यात एक एक ह्याच्यातून आपण बाहेर पडतो आणि आपण शुद्ध शुद्ध होत जातो. हा नामस्मरणाचा भाग आहे. नामस्मरणात मुख्य म्हणजे परमात्म्याचं जे चिंतन आहे, तो परमात्मा अतिशय म्हणजे शुद्ध स्वरूप आहे आणि त्याच्या ठिकाणी पराकोटीचं सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य आम्हाला प्राप्त होत असतं. हा महत्वाचा भाग आहे. ते त्याचं सामर्थ्य आम्हाला हळूहळू मिळालं. आपण जसजसं त्याच्या जवळ जाऊ, ते विशाल स्वरूप आहे, त्याचं सामर्थ्य आम्हाला हळूहळू जसं जसं आम्ही पुढे जाऊ नामस्मरणाच्या माध्यमातून, श्रवणाच्या माध्यमातून, की तो योगक्षेमम वाम्यम, काही करावं लागत नाही, संसार सहज चालतो. ही पायरी नामस्मरणाची. थोडं पुढे जाऊया माझ्या मते, चालतंय ना? पुढली, कारण आपल्याला हे 2च दिवस आहेत. त्याच्यानंतर हे आपलं नववेदा आटपूया. हा नामस्मरणाचा भाग झाला. नामस्मरण खूप महत्वाचं आहे, सोपं साधन आहे. अतिशय सोपं साधन काय असेल तर नामस्मरण, म्हणून नामस्मरणावर भर दिलाय की जे केव्हाही कोणत्याही वेळात करता येण्यासारखं आहे, अखंड राहतं. म्हणजे आपल्या डोक्यातले ना खरं तर खूप महत्वाचं साधन आहे हे आपण अंगवळणी पाडलेलं पाहिजे. की नको त्या विषयांचं मागलं भूतकाळातलं चिंतन चालतं, नाही तर भविष्य काळात माझं कसं होईल काय विचारू नका. त्या मनाचे तर गटाटोप आपल्या पण बघावेत काय चालतं ते. त्या मनाकडे एकदा बघायला शिकलं पाहिजे. हे नामस्मरण शिकायला होतं. कारण नामस्मरण काय असतं, मी नामस्मरण करतोय आणि मन खटाटोप करत असतं, ते कुठेतरी भूतकाळात जातं. एका सेकंदात इथून तिथे कुठल्या काय माहिती नाही, आणि त्या एका कल्पनेवरून दुसरी कल्पना, दुसरीवरून तिसरी, आणि मग कुठून कुठे गेलो होतो तेही आठवत नाही. हे कशाने कळतं? मी नामस्मरणात स्वस्थ बसते, मी स्वस्थ असेन तर मला कळणार आहे की हे मन इतकं खटाटोप करते. मी स्वस्थ नसेल, सगळा खटाटोप किंवा डोक्यामध्ये विषय चालले असतील. नामस्मरणाच्या वेळेला आपण काय असतो, अरे परमेश्वरचं नामाचं स्मरण आहे, परमेश्वराचं स्मरण आहे, आता बाजूचे विषय सोडायचे, हे डोक्यात घेतलेलं असतं. जातं डोक्यातून, पण डोक्यात घेतलेलं असतं की आता मी नामस्मरण करणार आहे. त्यामुळे इतर विषय आले की मध्येच कुठेतरी आठवण येते, अरे नाही जाऊ दे, हा बाजूचा. येतात काय काय विषय डोक्यात येतात, हा विचार करायचा आहे, आणि म्हणजे कोणते विषय यायला नकोत. त्याचा काय उपयोग आहे? त्या मागल्या भूतकाळाचा काय उपयोग आहे? किंवा भविष्यकाळाची चिंता करून थोडा विचार हवा, भविष्यात आता काय करायचं आहे, उद्याला काय करायचं आहे वगैरे, तो हवा. नको ते चिंतन कशाला? आणि भूतकाळाचं चिंतन तर अजिबात उपयोग नाही, होऊन गेलेलं आहे. वर्तमानात आपण असतच नाही, म्हणून नामस्मरणात वर्तमानात राहायचं. वर्तमानात राहायचं म्हणजे नामस्मरण करत राहायचं. पुढल्या भक्तीची सुरुवात करूया. ही झाली नामस्मरण भक्ती. थोडक्यात परमेश्वराच्या ठिकाणी आपल्याला एकरूप व्हायचं आहे, तर त्याची पहिली पायरी श्रवणाची आहे, दुसरी कीर्तनाची आहे. कीर्तनाच्या पायरीमध्ये एक महत्वाचा भाग बघा, आपण श्रवण करतो किंवा काही अभ्यास करतो, आपण लिहून काढतो, लिहितो. श्रवण करतो ते नुसतंच नाही, काही वेळेला लिहितो पण, आपण वाचतो काही गोष्टी लिहितो. लिहिण्याने ते पक्क होतं. अभ्यासाच्या बाबतीत पण आपण जर लिहिलेलं असेल तर ते पक्क होतं. तसं कीर्तन म्हणजे काय, मी ऐकलंय, मी वाचलंय आणि दुसऱ्याला सांगितलं की माझं पक्क होतं. हा त्या कीर्तनाचा भाग आहे. तिसरा नामस्मरणाचा, मी शांत होतो, मला ते आठवण राहते. नामस्मरणाने मी काय हळूहळू ना आपलं हे चित्त इतकं विचलित आणि अशांत असतं, चित्त ढवळलेलं, लाटाच असतात सतत त्याच्यावर. ते शांत समेवर नसतं, ते फक्त झोपेत असतं. तर नामस्मरणाने ते चित्त हळूहळू कॉन्सन्ट्रेट होतं. आपल्याला एक प्रकारचं समाधान किंवा शांती मिळते नामस्मरणाने. आता हे इतकं 3 पायऱ्या आपण ओलांडल्या. मोक्षभुवनाच्या 9 पायऱ्या आहेत, त्यातल्यात आपण तिसरी पायरी ओलांडली. आता चौथी पायरी आहे ती पादसेवन आहे. काया वाचा मने सद्गुरूचे पाय सेवावे. पादसेवन ही भक्ती जी सांगितली ती सद्गुरूच्या चरणी अतिशय अनन्य असावं, सद्गुरूच्या ठिकाणी राहावं, हा भाग आहे. खरं तर सद्गुरूच्या ठिकाणी राहावं आणि सद्गुरू सांगेल ती सेवा करावी, हा पादसेवनाचा भाग आहे. पण समर्थांनी आपल्याला त्याच्यात एक, समर्थांनी नाही सगळ्या संतांनी
त्याच्यात एक सांगितलेलं आहे, हे असं नाही जमलं ना, आता आपल्याला कोणाला सद्गुरूच्या ठिकाणी राहता येणार आहे? आम्ही संसारी सद्गुरूच्या ठिकाणी राहता येणार नाही आम्हाला. मग आता पादसेवन कसं करायचं? पादसेवन याचा अर्थ गुरुची सगळी सेवा करायची. त्या सद्गुरूंकडे लक्षात ठेवा, परमेश्वर प्राप्त केलेले सद्गुरू आहेत. आम्हाला ते काय देणार आहेत? ते आम्हाला परमेश्वर मिळवून देणार आहेत. त्यामुळे गुरुची सेवा केली की लक्षात घ्या, आपल्याला आपल्या मुलांनी अगदी छान केलं की आपण काय, माझ्याकडे काय आहे तुला देऊ मी आता? जे अगदी आपल्याकडचं जे अतिशय चांगलं काय असेल, मी आता माझं सर्वस्व तुला देऊन टाकतो. हा भाग असतो संसारिकांना माहितीये. मुलांसाठी आपण किती काय खटाटोप करायचा, काय देऊ मी आता त्याला, माझं काही उरत नाही, ह्याच्यापेक्षा अजून काय देऊ मी? हा देण्याचा भाग खूप खूप वाढत गेलाय. तर हे जसं आपल्याला वाटतं तसं सद्गुरूची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा या शिष्याला तर मी काय देऊ? माझं सर्वस्व म्हणजे मला तो जो अनुभव आहे परमेश्वर प्राप्तीचा, तो ह्याला कसा मानेल? म्हणून सद्गुरू सगळं द्यायला तयार होतात. पण कधी? पादसेवन भक्ती. गुरुनी सांगितलेलं ते करायचंय, नो क्वेश्चन. कोणताही क्वेश्चन. हे असं का? कल्याण स्वामींना समर्थांनी सांगितलंय की इथे या झाडाच्या फांदीवर बस आणि त्या बाजूनी फांदी तोड. सर्व सद्गुरूंनी सांगितलंय. त्यांना माहिती आहे ही फांदी तोडली की मी वेळीत पडणार आहे, पण गुरुनी सांगितलंय त्याप्रमाणे त्यांनी केलं. त्यांनी क्वेश्चन केला नाही की हे काय, गुरुंना कळत नाही का? म्हणजे आपल्याला लक्षात घ्या, आम्हाला अधिक कळतं. हा आमचे काही नको ते सिद्धांत असतं, आम्हाला फार कळतं. असं कसं? तिथे गुरूंचा हेतू काय आहे आम्हाला काय माहिती? पण आम्हाला नको ते संशय, नको ते क्वेश्चन असतात. समर्थांनी सांगितलंय ना, म्हणजे तेच बरोबर. मला कळत नाही म्हणजे इथे आपल्याला फार महत्वाचा भाग आहे. संतांनी सांगितलंय, ऋषी मुनींनी सांगितलंय म्हणजे हेच बरोबर आहे. इथे तुमचं डोकं चालवण्याची काही गरज नाही. हे सांगितलंय म्हणजे हे बरोबर आहे, कारण मला कळत नाही, मी अजून अज्ञानी आहे. विचार करा, त्यांनी कुठल्या त्या स्थितीतून ते प्राप्त केलेलं आहे. ते परिपूर्ण आहेत. परमेश्वराचं ज्ञान जसा परमात्मा परिपूर्ण आहे तसे ते सगळे परिपूर्ण आहेत. त्यांनी सगळं परिपूर्णतेने प्राप्त केलंय आणि ते आम्हाला ते प्राप्त हो म्हणून सांगून ठेवलंय. आणि ते सांगून ठेवलंय त्याच्यावर आम्ही क्वेश्चन करायचं, हे कसं, असं काय लिहिलंय, हे असं काय सांगितलंय? थोडक्यात आपला विश्वास पाहिजे. समर्थांनी सांगितलेलं आहे, सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. या नाव सच्शिष्य. सच्शिष्य कोण आहे? की ज्याचा सद्गुरूच्या वचनावर पूर्ण विश्वास आहे तो सद्गुरू, तो सच्शिष्य. म्हणजे त्याने सांगितलं त्याच्यात काही विचारच नाही करायचा. तसं आपल्याला लक्षात घ्या, आपल्यावर शास्त्रांवर विश्वास पाहिजे. ही शास्त्र परिपूर्ण आहेत. संतांनी सांगितलेलं परिपूर्ण आहे, आचार्यांनी सांगितलेलं परिपूर्ण आहे. मी अज्ञानी आहे हे लक्षात घ्या, म्हणजेच आमचा अहंकार गळणार आहे. मी अज्ञानी आहे असं म्हणा, मी अज्ञानी आहे पण मला ज्ञान प्राप्त करायचंय. हे जेव्हा आपण म्हणू, थोडक्यात आमचं संतांच्या ठिकाणी सद्गुरू जे आपण मानलेले असेल त्या सद्गुरूंच्या ठिकाणी शरणागती पाहिजे. त्यांनी सांगितलंय, आता आपल्या दृष्टिकोनातून त्यांचं पादसेवन म्हणजे काय? त्यांनी जे सांगितलंय तसं आम्ही करणं आहे. त्यांनी सांगून ठेवलंय की हे असं करा, वेळ काढा, श्रवण करा वगैरे, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, दोष कोणाला देऊ नका, काम नको, क्रोध नको. समर्थांनी सांगितलं नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी. हे त्यांचं सांगणं आहे. त्यांचं सांगणं आम्ही तंतोतंत पाळणं हे पादसेवन आहे. तंतोतंत संतांनी सांगितलेलं आहे, हे आम्ही तसंच्या तसं आचरण करणं, तिथे कोणताही संशय न घेता ते करणं. आणि त्यांच्या ठिकाणी अनन्य म्हणजे तितका विश्वास आहे, तिथे तितक्या विश्वासाचं ते फळ आहे. जे आम्हाला मिळतं ते विश्वासाचं फळ मिळतं. तिथे तो विश्वास ठेवला. आणि लक्षात घ्या, विश्वास असेल ना तरच आपल्या हातून कार्य होणार आहे. त्यांनी सांगितलंय ना असं. तिथे भक्ती पण आहे, विश्वासाची श्रद्धा आहे. श्रद्धा आणि विश्वास यामध्ये फार फरक नाही.
तर त्या सद्गुरूच्या ठिकाणी किंवा संतांच्या ठिकाणी जे आपण मानलेलं असेल, जे आपल्याला योग्य वाटतं किंवा आपले हे किंवा आपल्या परंपरेत असतात सद्गुरू पण काही वेळा कुठेतरी, आणि एक गुरु एक देव कुठेतरी असावा भाव समर्थ म्हणतात. म्हणजे आधी पहिल्यांदी एक गुरु आणि एक देव कुठेतरी भाव धरा, ते पण महत्वाचं आहे. काहीच नसेल ना तर मी कुठेतरी भाव धरलेला पाहिजे. म्हणजे एक गुरु आणि एक देव कुठेतरी असावा भाव. त्याच्यात एकच गुरु आणि एकच देव सांगितलेला आहे. पण लक्षात ठेवा, देव एकच आहे, पण तरी सुद्धा आता उदाहरणार्थ माझे जर रामाच्या ठिकाणी, तर मी एकदम रामाचं स्वरूप बघितल्यानंतर मला जी प्रसन्नता होईल, म्हणजे काय विठ्ठल राम नाही का? समर्थांना विठ्ठल पण राम दिसायला लागलाय, आम्हाला नाही दिसायचं. कारण आमची एवढी कपॅसिटी नाही की तिथे ते परमात्मा स्वरूप बघताना आम्हाला ते रामाचं स्वरूप दिसेल. म्हणजे इतकी ती अनन्यता, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही डोळ्यासमोरच नाही. इतकं ते परमेश्वराशी एकरूप होत होत जायचंय. नवेदा भक्तीचा हाच विषय आहे की परमेश्वराशी एकरूप कसं होत जायचंय. आता परमेश्वराचा हा विचार आहे, पण तेच परमेश्वर आणि सद्गुरूमध्ये भिन्नत्व नाहीये. कारण सद्गुरू कुठे पोचलेले असतात? त्या परमेश्वराच्या ठिकाणी. तो जो अनुभव त्यांचा आहे, ब्रह्मानुभवावर आरूढ असतात संत, म्हणजे ते ब्रह्मच असतात. गोंदवलेकर महाराजांचे एक शिष्य होते, आता नाव आठवत नाही, ते म्हणायचे मी 2 नाणे टाकून परब्रह्म पाहायला जातो. ब्रह्मानंद ते 2 नाणे टाकून मी का तिथे जातो? ते परब्रह्म पाहायला व्हायचं. चालतं बोलतं परब्रह्म मॅनिफेस्टेशन, तो शब्द त्याला म्हणजे बरोबर तंतोतंत. म्हणजे इतकं ते सद्गुरू म्हणजे भिन्नच नसतात. आणि त्यांच्या मुखातून जे आलेलं आहे ते वाङ्मयही त्यांचं, समर्थ म्हणतात आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. म्हणजे दासबोध हा समर्थच आहे किंवा आत्माराम त्यांचा ग्रंथ आहे. मनाचे श्लोकही समर्थच आहेत. खरं सांगायचं संतांचं कुठलंही घ्या, ज्ञानोबा तिथे ज्ञानेश्वरीत उभेच आहेत. आम्हाला कुठे जायला नकोच आहे. आम्हाला ज्ञानोबांचं जसं किंवा समर्थांचं सान्निध्य हवं असेल तर आम्ही फक्त ज्ञानेश्वरी उघडायची आणि दासबोध उघडायचं आहे, बस. आम्ही तिथेच आहोत. ते सांगतायत आणि आम्ही ऐकतोय, ते सांगतायत आणि आम्ही ऐकतोय. म्हणजे सद्गुरूच्या ठिकाणी आहोत. आणि या तऱ्हेने आपल्याला पादसेवन भक्ती करायची. कशी? तर त्या ग्रंथांच्या सान्निध्यात. आपल्याला घरी पादसेवन भक्ती कशी करता येईल? त्या ग्रंथांच्या सान्निध्यात राहायचंय, त्याने सांगितलेलं तसं करायचंय, मग संसार सांभाळून करायचंय. मग त्यांना पण कळतंय बिचारे संसारी, हे काय एवढं करतायत तरी पुष्कळ, आणि त्यांची कृपा तर थोडंसं केलं ना तरी कृपा होते. संसारिकाने संसार सांभाळून थोडं केलं तरी ते प्रसन्न होत आहेत. कारण त्यांना माहितीये बिचारा हा संसारात अडकलेला आहे, तरी माझ्याकडे लक्ष देतोय, किंवा तरी मी सांगितलेलं करतोय, किंवा मी सांगितलेलं दासबोध वाचतोय. ग्रंथांचा प्रसाद होतो. संतांनी किंवा ऋषींनी लिहिलेले हे जे रामायण आहे, महाभारत आहे, भागवत आहे, किंवा हे पुराण आहेत, किंवा संतांचे सगळे ग्रंथ, संत वाङ्मय आहे, तिथे हे संत आणि ऋषीमुनी उभे आहेत. आणि आपण जर एखाद्या ग्रंथाचा अभ्यास केला तर त्या सद्गुरूची किंवा त्या संताची, त्या ऋषींची कृपा होते आपल्यावर. हा फार महत्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा. एक तरी ग्रंथ नीट नेटका अभ्यासा. वाल्मिकी रामायण असू दे, नाही तर भागवत असू दे, कोणताही एक ग्रंथ मनापासून अभ्यासा की त्या ग्रंथाची कृपा होते. त्या ग्रंथाची कृपा म्हणजे तो ग्रंथ ज्यांनी लिहिला, ज्या अंतःकरणातून बाहेर आला, त्या ऋषींची, त्या संतांची आपल्यावर कृपा होतेच होते. पादसेवन भक्तीमध्ये आता कुठे आणायचे संत? आम्हाला तेच पाहिजे, समर्थच पाहिजे आम्हाला, इतर नको कोणीतरी. नाहीतर ते ऋषीमुनी कोणीतरी असते. विचार करा, आपल्याला जर ते मिळाले तर काय काय अहो भाग्यम. पण मनाने धरू की समर्थ दासबोधात आहेत. म्हणजे मी समर्थांच्या ठिकाणी राहणार आहे. पहा, आपल्याला एवढे मोठे सद्गुरू. पहिल्यापासून मला वाटतं बापरे, समर्थांना कसलं एवढं होते, फार मोठे आहेत, आपण फार कमी लहान होतो एकदम. समर्थांना आपलं गुरु मानायचं, बापरे, ते म्हणजे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे ते. पण नंतर आपण जसजसं जवळ जातो तेव्हा कळतं की नाही, समर्थ आपले गुरु आहेत. म्हणजे
थोडक्यात काय आहे की कमी आपण पडतोय, ते आपल्या जवळ यायला बघतायत, पण आम्हीच पुढे सरकायला बघत नाही. आम्ही जिथे आहोत तिथेच. दासबोध वाचल्यानंतर आपण हळूहळू एकेका समासावरून पुढे जायला पाहिजे. आणि नवोदया भक्तीवरून पण पुढे जायचंय. पुढल्या 5व्या दशकाला ज्ञानाच्या याला ओलांडायचंय. या 9 पायऱ्या ओलांडून मोक्षभुवनाला जायचंय, तर तो 5वा दशकही ओलांडायला हवाय. हे नुसत्याच 9 पायऱ्यापर्यंत जाऊन नाही थांबायचंय या नवविधा भक्तीने. ते नवविधा भक्तीने त्या मोक्षाच्या भुवनात जायचंय. म्हणजे तो मधला जो मध्ये दरवाजा आहे इथे मध्ये, तो ओलांडायला आपल्याला पुन्हा पुढला 5वा दशक ज्ञान दशकापर्यंत जायचंय. संत आहेत तिथेच. पादसेवन ही आहे भक्ती, की संतांच्या ठिकाणी राहणं, त्यांची पडेल ती सेवा करणं, हा मुख्य भाग आहे. पण आता ते आपल्याला पॉसिबल नाहीये. आपल्याला हे पॉसिबल आहे त्यांच्या ग्रंथांच्या ठिकाणी राहणं. थोडक्यात मी तिथेच आहे, समर्थ आहेत तिथेच आहे. म्हणजे आपला जर एखाद्या गुरुच्या ठिकाणी पराकोटीचा भाव असेल, तर त्यांचा कुठलाही ग्रंथ घ्यायचा आणि रोज थोडा थोडा वाचायचा. आज वाचायचं काय झालं तरी, मी थोडा वेळ तरी समर्थांजवळ राहणार. ते काय म्हणतात ते ऐकणार आणि ते मी माझ्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करणार. इतक्याने ते प्रसन्न होणार आहेत. ते आता गेले नाही तरी कुठे, ते मी आहे जगज्जीवनी निरंतर, ते कुठे गेलेले नाही आहेत. लक्षात घ्या, संत कुठे गेलेले नाही. ऋषीमुनी सगळे इथे वातावरणात, या वातावरणात सगळीकडे विद्यमान आहेत. त्यानेच हे सगळं भरलेलं आहे. आपल्यावर त्यांची कृपा होते. ग्रंथ वाचायला घेतलं की आपल्यावर कृपा होते, पण आमचा तसा विश्वास पाहिजे. म्हणून ते विश्वास किंवा श्रद्धा ही खूप महत्वाची आहे. तर ती पादसेवन भक्ती जी आहे ती गुरुच्या चरणी अतिशय म्हणजे शरण्यता किंवा अनन्यता, गुरु सांगेल ती पूर्व दिशा, तसं तसं करणं हे पादसेवन आहे. आणि त्या पादसेवनात बराच मोठा भाग सांगितलेला आहे. तिथे सगळा वेदांत आहे. समर्थांच्या ह्या पादसेवन भक्तीत सगळा वेदांत आहे. त्यात वेदांत काय आहे, गुरु आणि मी मध्ये काय भिन्नत्व आहे. आतमध्ये सद्गुरूंच्या ठिकाणी परमात्मा आहे, माझ्या ठिकाणी पण परमात्माच आहे. मी आणि सद्गुरूमध्ये भिन्नत्व नाहीये हे जाणून घ्यायचंय आणि एकरूप व्हायचंय. आत्मनिवेदन भक्ती, मला कधी कधी प्रश्न पडतो, ही समर्थांनी मध्येच इथे कुठे पादसेवन भक्ती घातलेली आहे, किंवा कोणी जे भागवतात आणली, इथे इतक्या लवकर कशी पादसेवन आणली. हा विचार आला मनामध्ये आणि नंतर विचार केला की काही काही साधक किंवा असे असू शकतात की डायरेक्ट नामस्मरण पादसेवनाला जाऊ शकतात. म्हणजे ज्यांना पुढल्या पायऱ्यांची गरजच नाहीये. खरं पादसेवन भक्ती ही अनन्य भक्तीच आहे. पादसेवन भक्तीमध्ये त्याला सद्गुरू आपल्यासारखेच करतायत. अशीच पादसेवन आहे. पादसेवन भक्ती वाचा दासबोधातली, म्हणजे कळेल की तिथे अनन्यता आहे पादसेवन मध्ये. आता ही मध्ये आणली कशी, मध्येच आलेली आहे ना. 34 भक्ती पादसेवन सांगितली, पण ती कल्याण स्वामींसाठी सांगितली, आमच्यासाठी नाही उपयोगाची. आम्हाला आत्मनिवेदन पर्यंत जायला हवंय. म्हणजे असे पण काही आहे की ज्यांना एवढं थोडंसं सुरुवात केल्यानंतर लगेच पादसेवन आणि लगेच अनन्यता, परमेश्वरूप होण्याचं, म्हणून ती लगेचच सांगितलेली आहे की जे तितक्या तयारीचे आहे. येथे शिष्य प्रज्ञाचं केवळ प्रज्ञावंता न लगे वेळ. जो अनन्य झाला, ज्याने सगळं सोडण्याची तयारी केली, वैराग्य आलं, बस मला आता काही नकोय, त्यांच्यासाठी ती मध्येच पादसेवन भक्ती आहे की त्यांना तिथे ते परिपूर्ण झाले. पण आपल्यासारख्या सामान्य म्हणून ती बदली पादसेवन कळतच नाही. खरं सांगायचं तर नामस्मरण पर्यंत समजतंय, झालं श्रवण करायचंय, कीर्तन करायचंय आणि नामस्मरण करायचंय, हे सोपं आहे. पादसेवन म्हणजे ते अनन्य होणं आहे. तो बराच मोठा विषय आहे, वेदांतच आहे सगळा तिथे. पण ठीक आहे, आपण आपल्याला एवढाच विचार करायचा की आपल्याला संतांच्या जवळ राहायचंय, संतांनी सांगितलंय ते करायचंय, आणि संतांच्या ठिकाणी सध्या 3 गोष्टी. संतांच्या जवळ राहायचं म्हणजे संतांच्या ग्रंथाजवळ राहायचंय. ग्रंथ हे त्यांचं स्वरूप. शिखामध्ये म्हटले, शीख समाजात ते म्हणतात ना, गुरु ग्रंथ साहेब हाच त्यांचे गुरु आहेत. समर्थ म्हणतात दासबोध हे माझं स्वरूपच आहे. कारण संत मिळणं, आता समर्थांनी ते सद्गुरू कसा पाहिजे हे ते बरं, आपण कुठे माहिती नाही आपल्याला योग्य आहे की अयोग्य आहे. हल्ली सगळं भोंदू गुरु आणि हे ते सगळं चाललेलं आहे. मग आपल्याला गॅरंटी जिथे आहे की इथे आपल्याला कोणताही भय नाही. महाराष्ट्राला तर ही काय म्हणतात संतांची देणगी आहे. हे 5 संतांमध्ये कुठेही राहा, नामदेव महाराज आहेत, ज्ञानोबा आहेत,
एकनाथ महाराज आहेत, शांती ब्रह्मच आहे, समर्थ आहेत, तुकाराम महाराज आहेत, भरपूर संत आहे. आपल्याला संतांचं काय, तुलसीदास आहेत वगैरे सगळं, कुठेही त्यांचं अगदी हे आपलं रामचरित मानस ते पण अप्रतिम आहे. कुठेही राहा, त्या संतांजवळ राहा, पण नीट एकदा निर्णय करा की मला इथे राहायचंय. म्हणजे एक गुरु एक देव कुठेतरी असावा भाव हा महत्वाचा भागच आहे, पण एक ग्रंथ असावा त्याच्या खोलात जाऊ. नाही तर आज हे वाचलंय, उद्या ते वाचलंय, ते वाचलंय, सगळा गोंधळ काय ते हे सांगताय. कारण आपली ती श्रद्धा बळावत नाही. एकच ग्रंथ असेल तो नीट पूर्णपणे अभ्यासायचा. मग संतांचे ग्रंथ आज मी आता माझा हा लक्षात आलं, मी ज्ञानेश्वरी वाचली, छान गीता आहे, गीता आणि ज्ञानेश्वरी त्याच्यात. मला राहायचंय कुठे, मी दासबोधही वाचेन. मी ज्ञानेश्वरी वाचून माझं पूर्ण केलं आणि मी दासबोध वाचायला सुरुवात केली. मी निवडायचंय, ज्ञानोबांना निवडायचंय आणि ज्ञानेश्वरी निवडायचंय की समर्थांना निवडायचंय आणि समर्थांचा दासबोध निवडायचंय. सगळं सारखं आहे, लक्षात घ्या, भिन्नत्व कुठेही नाही. पण मला प्राधान्य कशाला द्यायचंय, म्हणजे मी दासबोध रोजच वाचणार आहे. ज्ञानेश्वरी मला मिळाल्या तेव्हा त्याच्यात ह्या दासबोधाच्या आनंदासाठी मी ज्ञानेश्वरी वाचणार. आनंद आहे तिथे पण म्हणजे एक गुरु एक देव कुठेतरी असावं भाव, तसं म्हणजे त्या गुरुचं काय आहे याचं कारण म्हणजे मला ते इतकं ती पराकोटीची भक्ती तिथे निर्माण होते. एकच गुरु आणि एकच देव आणि एकच ग्रंथ असेल तर, आणि त्या ग्रंथात सांगितलेलं मला इतकी जर श्रद्धा असेल तरच मला समर्थ काय सांगतायत ते कळणारे, नाही तर कळणार नाही, कारण गहन विषय आहे. संतांच्या ठिकाणी किंवा सद्गुरूंच्या ठिकाणी पराकोटीची भक्ती जर असेल तरच त्यांचे शब्द आम्हाला कळणार आहेत. पादसेवनामध्ये त्या गुरुचरणांच्या ठिकाणी इतका पराकोटीचा विश्वास, गुरु सांगतील ते करणं आहे. आपल्याला आता हा ग्रंथात सांगितलंय त्याप्रमाणे करत जायचंय आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणीच राहायचंय. म्हणजे निवड करायला हवे, नाही तर आज एका देवळात, सोमवारी एका देवळात जायचंय. लक्षात ठेवा, परमात्मा सगळीकडेच आहे, पण भाव माझा एका ठिकाणी हवा. विठ्ठलाचं दर्शन घेताना पण पराकोटीचा आनंद हवा. काय ते सुंदर रूप, मी कधी एकदा डोक्यावर त्यांच्या चरणावर पाय ठेवते. म्हणजे त्या चरणावर पाय ठेवल्यानंतर अरे परमात्मा आहे, जो सगळीकडे विद्यमान आहे तोच इथे आहे. म्हणजे भाव हवाच आहे. पण माझा एक भाव म्हणजे आतमध्ये कुठेतरी माझ्या हृदयाच्या गुंफेमध्ये तो एक देव, एक ग्रंथ आणि एक सद्गुरू पाहिजे. आता आपण कुठेतरी जात असतो, इथे तिथे जात असतो, मग तिथे तिथे जो देव असेल, समर्थांनी सांगितलंय जिथे जिथे ज्या देवाला वगैरे जाल, जिथे त्या तीर्थक्षेत्रात जाल, तिथे जे काय असेल तिथे सेवा करायची, तिथे वागायचे. दास्य भक्तीचा विषय आहे तो. पण निश्चय एक हवा आहे. कारण काय, तो निश्चय तसा असेल तर तुम्ही त्याच्या खोलात म्हणजे लक्षात घ्या, वेड पिसवायला पाहिजे, वेड लागायला पाहिजे दासबोधाचं, समर्थांचं किंवा कोणी जे गुरु धरले असतील तिचं. तर तुम्ही तुमचे उरतच नाही आहात, तुम्ही ते रूप होऊन जाताय ज्यांचं वेड लागलंय त्यांचं. पण हे इतकं साध्य व्हायलाच ही नवविधा भक्ती सांगितलेली आहे. आणि थोडा थोडा वेळ, म्हणजे खरं सांगायचं तर आपण आता संसारात 100% आपलं जात असेल तर 5-5, 10-10% जरा इकडे फिरूया, ते इकडे फिरूया, इकडे जाऊया. इथे ह्या गडावर येण्याचं सार्थक ह्याच्यातच आहे की आम्ही ह्याच्यातून यंदाच्या वर्षी आम्ही 10% तिथे असू, तर पुढल्या वर्षी येथे येईपर्यंत 20% तिकडे असू. म्हणजे हळूहळू आम्हाला आक्रमाला हवं ना. आमच्या हातात किती आहे आयुष्य? आमच्या हातात थोडं आयुष्य आहे. मग त्याचं त्या आयुष्याचं पण प्लॅनिंग, दिवसाचं प्लॅनिंग करत असेल तर आयुष्याचंही प्लॅनिंग करायचं आहे की इतका वेळ माझ्या हातात आहे, आता मी हा थोडा इकडे 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 सरकणार. कारण मला माझा हा देह सोडताना मला परमात्म्यात विलीन व्हायचंय. निश्चय करायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, नेहमी ध्येय फार उच्चच असावं, नाहीतरी ते डळमळीत एवढंसं ध्येय काय करायचंय, मला आता याची जन्म येण्याची कार्य संसारी होईल नाही, मोक्षच पाहिजे.
का नाही मिळणार? संतांना मिळाला, आम्हाला मिळालंच पाहिजे की. मिळू शकतोय. आम्ही फक्त तो ध्येय धरत नाही मोक्षाचं. परमेश्वर प्राप्तीचं आमचं ध्येय डळमळीत नको. परमेश्वर प्राप्तीचं ध्येय आमचं पराकोटीचं हवं. म्हणजे जसं आपण जेवढं ध्येय धराल ना तेवढ्याच पर्यंत वाटचाल होते. म्हणून ते ध्येय मोठं धरलेलं पाहिजे. गाडी बंगल्याचं ध्येय कसलं? इथलं या पदार्थातलं आहे ते. अरे त्या विचार करा, ते गाडी बंगला वगैरे सगळं जिथून आलाय त्याचं ध्येय धरायचंय. कुठून आलं ते? सगळं त्याचं ऐश्वर आहे. तर त्या ऐश्वर म्हणजे ते मला प्राप्त करायचंय. ते एकदा प्राप्त केले की इतर काहीही प्राप्त करण्याची इच्छाच उरत नाही किंवा काही प्राप्त करण्याचं उरतच नाही. तर ते प्राप्त करायचंय आणि तो धरायचाय. आणि पादसेवन ह्याचा अर्थच मुळी परमेश्वराशी अनन्य व्हायचं आहे, सद्गुरूशी अनन्य व्हायचं आहे. पण त्याच्याकरता निश्चय करायचा आहे की मी कुठे राहायचंय, कुठे कुठे कोण सद्गुरू माझे, कोणता देव माझा. संप्रदाय एवढ्यासाठीच आहेत, अनुग्रह एवढ्यासाठीच आहे की तो निश्चय होतो. म्हणजे एकदा ठरतं की आता मी इथे अनुग्रह घेतला म्हणजे मी आता फक्त या संप्रदायाचा आहे आणि हे माझे गुरु आणि हे ठरलेलं जातं. म्हणजे मग विचार करायला लागत नाही. तर तो तसला अनुग्रह आता नाही की डोक्यावर हात ठेवला आणि झालं, संपलं तिथले तिथे. तसे संत नाहीत किंवा तसे देणारे नाहीत आणि घेणारे पण नाहीत. थोडक्यात पादसेवन ही भक्ती आहे, अनन्यता आहे. सद्गुरूच्या ठिकाणी एकरूप होण्याची भक्ती आहे, सद्गुरूशी अनन्य होण्याची आहे आणि सद्गुरू सांगतील ते करण्याचे आहे. तिथे पराकोटीचा विश्वास असलेला पाहिजे. ही पादसेवन भक्ती आहे. 4 भक्ती झाल्या आपल्या, त्या बघितल्या. ह्याचं आपल्याला जे प्रत्यंतर येतं हे प्रत्येकाने आपापलं विचार करावा. काय काय केल्याने आपल्याला किती समाधान मिळतं. लक्षात घ्या, आपण आत्ता ही चर्चा चालली आहे, संसाराचे विषय जातात. आठवते का? काही नाही आठवत. म्हणजे काही वेळ तरी आम्ही ह्या अशामध्ये राहिलं पाहिजे, श्रवणामध्ये राहिलं पाहिजे. नामस्मरण घरी करता येण्यासारखं आहे. श्रवण सतत उपलब्ध असेल असं नाही. नामस्मरणात राहता येत आहे, ह्या तऱ्हेने राहिलं पाहिजे. इतर सगळे विषय गेले पाहिजेत. आणि त्याच्याकरता म्हणूनच आधी निर्णय पहिला काय पाहिजे तर सद्गुरू कोण, देव कोण आणि मला कुठे राहायचंय. म्हणजे कुणाच्या माध्यमात, लक्षात घ्या सगळेच सद्गुरू आहेत, किती ते आहेत, संत आहेत सगळे, पण कुणाचं तरी एकाचं बोट धरून आपल्याला जायला पाहिजे. एकाचं बोट धरलेलं पाहिजे आणि ते बोट धरून ते गॅरंटीचं पाहिजे. लहान मुलं असतं ते आईचं बोट धरलं की त्याला काही प्रॉब्लेम नसतो, त्याला कसला विचार करायला लागत नाही. ते हा विचार करत नाही की इथे गाडी येणार आहे, आईचं बोट धरलेलं आहे की गॅरंटी आहे तिथे. तसं आपण लहान मुलांसारखं गुरुच्या ठिकाणी व्हायचंय, त्यांचं बोट धरायचंय आणि त्यांनी सांगितलंय तिथे बघायचं नाही, काही ते नाही तिथे बघायचं, सरळ चालायला मार्गाला लागायचंय. पण त्याच्याकरता तो निश्चय पाहिजे की मी कुठे राहायचंय आणि कोणाचं स्मरण करायचंय, कोणाचं नामस्मरण करायचंय, कोणता गुरु, कोणता देव आणि कोणता ग्रंथ. सगळंच चांगलं आहे, पण तरी श्रद्धा एकाच ठिकाणी हवी. थांबूया इथे. जय जय रघुवीर समर्थ. चालू झालं, हरकत नाही. नंतर घेऊया. म्हणजे आज आता 5:45 झाले. तुम्हाला थोडं तुम्ही